नमस्कार. आज आपण शेवग्याच्या शेंगेचे 3 प्रकारचे पदार्थ बनवणार आहोत. शेवग्याची शेंग आरोग्यास अतिशय उत्तम असते. शेवग्याच्या शेंगेचे सूप, शेवग्याच्या शेंगेची आमटी आणि शेवग्याच्या शेंगेचे वरण. तर आता आपण काय करणार आहोत, शेवग्याची शेंग वरच्या सालीसह 3-3 इंचाच्या एक पीस असे तुकडे करून घेणार आहोत. आणि ही आपली मिक्स डाळ आहे. तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ आणि मसूर डाळ. मी हळद, कच्ची हळद ह्यात कद्दूकस करून घातलेली आहे. आता ह्यासोबतच मी काय करते, हे शेंगा पण ह्या डाळी टाकत आहे. आता आपण ह्याच्या 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरला. 3 शिट्या काढून घेतल्यानंतर हे बघा, हे आपलं असं मिश्रण तयार होते. तर आता फोडणी करता आपण काय करायचं, थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं. पहिला थंड पाणी घालायचं नाही. आणि लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या आपण आता सुरून घेऊन त्या चांगल्या कुटून घ्यायच्या आहेत. एका कढईत मी तेल टाकलेलं आहे 1 पळीवर. त्यातच आपले 3 प्रकार होणार आहेत. आणि जिरा टाकला आहे, कढीपत्ता ताजा आपला घरचा, आणि ह्या चेचलेल्या लसणाच्या पाकळ्या ह्याचा चांगला खमंग आपण ह्या तेलावर परतून घ्यायचं. हे व्यवस्थित परतून घेत असताना गॅसची फ्लेम बारीकच करायची आहे, कारण आता आपण हिंग टाकूया. जर फ्लेम मोठी झाली तर जाळी शक्यता असते म्हणून. आता हे जे शिजलेलं डाळीचं मिश्रण आहे ते चांगलं घटलून घेऊया. ह्या मिक्सर असते आपल्या त्यानं. आणि हे सगळं आपण हे मिश्रण आपण त्या कढईत ओतूया. आता ह्यातला थोडा भाग मी काढतोय आमटी करता. आणि सूप आणि वरण आपलं एकाच डाळीच्या मिश्रणात तयार होणार आहे. हे गेलं मीठ, हे गेले हळद. सूप जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आणि पण पातळ करू शकता. आपल्या आवडीनुसार आपण त्याचं पातळपणा ठेवू शकतो. हे वरून गेली कोथिंबीर. ह्याला चांगली खळखळून उकळी आली की आपण ह्याला बाजूला काढूया. चांगलं हे शिजलं की मग एकजीव झालं की. आणि मग हे बघा, हे असं वरणाचा भाग काढून घेतल्यानंतर थोडी लाल तिखट ह्यात घातलेलं आहे. आणखी थोडं ह्यात मीठ घालायचं, म्हणजे बरोबर मग ह्याचा हिशोब बरोबर होतो. आता बघा, हे वरण आहे, हे एका बाउलमध्ये काढत आहे मी. ह्याच्यावरून गेली कोथिंबीर. किती छान, किती देखणं झाले बघा. हे मस्तच भाकरी चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. ही झाली आपली आमटी. तुम्ही पण ही भाकरी चपाती आणि भातासोबत खाऊ शकता. आणि मी काय केलं आहे, तर हे सगळं म्हणजे मिश्रण हे एकदा मी काय केलं, मिक्सरला लावून घेतलं. त्यातल्या शेंगा बाजूला काढल्या आणि शिजलेल्या हे डाळीचं मिश्रण मिक्सरला लावून त्याचं मी सूप बनवलेलं आहे. ही आपली आमटी आहे, पाहू शकता तुम्ही, लाल तिखटाची. ह्याच्यावर गेलं ही कोथिंबीर. आपण जे कुकरला डाळ शिजवून घेतली होती त्याच्या शेंगा बाजूला काढायच्या आणि मिक्सरमध्ये सगळं हे डाळीचं सगळं मिश्रण आहे की नाही, हे मिक्सरला लावायचं. आपलं सूप तयार आहे. याला फक्त आता बारीक आपण एकदा दोनदा ग्राइंड करून घ्यायचं. सूप तुम्हाला पातळ हवं असेल तर त्यात तुम्ही पाणी वापरू शकता. आणि वरून तूप. कसं बघा, कसा कलर आला आहे, किती छान. एक वेळा नक्की जरूर करून पहा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पूर्ण साहित्याची लिस्ट दिलेली आहे. ह्या व्हिडिओ संदर्भात तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. किती सुंदर रंग आला आहे बघा आपल्या वरणाचा म्हणा, किंवा सुपाचा म्हणा, किंवा आमटीचा म्हणा. धन्यवाद. माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा.